इक्विटी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला मिळते. वृत्तपत्रांचे मथळेच्या मथळे इक्विटी म्युच्युअल फंडातला आउटफ्लो किती आहे याची आकडेवारी जाहीर करायला लागलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये SIP बंद होत आहेत याच्या पण बातम्या सर्वत्र झळकताना दिसत आहेत. आता काय काय होईल? पॅनिक सिच्युएशन तर निर्माणच झालेली आहे. आता तुम्हाला डीमॅट खाती बंद होताना दिसतील. IPO मार्केट तर त्याच्या बातम्या सुद्धा कुठेही दिसणार नाही. आता FD, RD आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंट आक्रमकपणे वाढताना दिसेल. आता तुम्हाला ट्रेडिंग चॅम्पियन बनवण्याचे कोर्स जे आहेत ना, ते 99 किंवा 100 रुपयामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतील. हे सर्व घडत असताना आणखीन एक गोष्ट घडेल. फेसबुक, इंस्टाग्राम वरील जे इन्फ्लुएन्सर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला गायब होताना दिसतील. आणि मग या सगळ्या पॅनिक सिच्युएशन मध्ये तुम्हाला आणखीन एक लक्षात येईल की किरकोळ गुंतवणूकदार जो आहे तो हे सगळं वाचून त्याचा प्रभाव दिसल्यामुळे तो अनुकरण करायला लागेल आणि पारंपरिक गुंतवणूक करायला लागेल FD, RD, गोल्डची. हे सर्व घडत असताना अचानक एखादी बातमी येईल. ती बातमी असेल दर कपात झाल्याची. ही बातमी आल्याबरोबर परदेशी गुंतवणूकदार संस्था बाजारामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतील. तोपर्यंत किरकोळ गुंतवणूकदार जे आहेत त्यांची बस नक्कीच चुकलेली असेल. आणि या सर्व पॅनिक सिच्युएशन मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी संयमानं सातत्यपूर्ण गुंतवणूक केलेली आहे ते दमदारपणे संपत्ती निर्माणापर्यंत पोहोचलेले असतील. परिस्थिती पॅनिक असताना आणि मार्केट व्हॉलटाईल असताना संयमानं गुंतवणूक करणे हीच महत्वपूर्ण बाब आहे. तरच तुम्ही संपत्ती निर्माणापर्यंत पोहोचू शकता.